एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। सिद्धार्थ भोकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली। या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली। यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सिद्धार्थ भोकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। त्यासोबतच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती। मनोरंजन विश्वातून प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावत सिद्धार्थ भोकरे यांच्याशी संवाद साधला। उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या कार्यक्रमाला संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा संजय भोकरे साहेब, युवा नेते रोहित पाटील, पोलीस अधिकारी सुनील फुलारी, अभिनेते विजय पाटकर, बॉडी बिल्डिंग मधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संग्राम चौगले, कुस्तीपटू विजय चौधरी आणि प्रसिद्ध वकील अशोक वानखेडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी सिद्धार्थ भोकरे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। हा कार्यक्रम सिद्धार्थ भोकरे यांच्या जनसंपर्काचे आणि विविध क्षेत्रातील त्यांच्या मैत्रीचे उत्तम उदाहरण ठरला। खूप खूप शुभेच्छा। दरवर्षी तो खरंच थैंक यू म्हणाला, अच्छे पहन के भाग रहा था। आई डिडंट नो व्हाट वाज हैपनिंग इन लाइफ। ये लड़का इतना मैच्योर है, इट इज अनबिलीवेबल। यू आर सच अ रिस्पॉन्सिबल, काइंड, लवली बॉय। गॉड ब्लेस यू। अब तो ऐसे होने लगा कि जब इसका बर्थडे आता है तो मैं इसको फोन करता हूँ, अपने आप को इनवाइट कर लेता हूँ। सो मच फन बिकॉज सब मिलते हैं मुझे। एंड मे यू लिव 100 like a Ganpati। May you live 1000 years and call us every birthday। Thank you boy, keep well, God bless, good health। Thank you so much sir। Now I would like to request या वाढदिवसाच्या निमित्तानं मी खूप खूप शुभेच्छा देतो। अत्यंत कमी वयामध्ये अत्यंत चांगली जाण असणारा एक चांगला प्रशासक म्हणून कॉलेज संपूर्णपणे स्वतः हँडल करणारा, सामाजिक क्षेत्राचं प्रचंड भान असणारा हा माझा युवा सहकारी आहे। माझ्या मनापासूनच्या खूप शुभेच्छा आहेत। विरोबाच्या चरणी प्रार्थना आहे की सिद्धार्थच्या सर्व इच्छा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करण्याची प्रचंड शक्ती त्यांनी द्यावी। परत एकदा शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद। थँक्यू। दादा, आभार मानताना आमचा तुम्ही आधारस्तंभ आहात भोकरे कुटुंबाचा, आणि हे आम्ही कधी विसरणार नाही। आमच्या सगळ्या सुखदुःखात चंद्रकांत दादा हे असतातच। आणि आता सिद्धार्थचा बर्थडे म्हटल्यावर दादांच्या शिवाय बर्थडे होतच नाही, परंतु एवढा व्यस्त त्यांच्या कार्यक्रमातून सुद्धा दादा येतात। दादा तुमचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत, कारण काही व्यक्तिमत्व असे समजले आणि वर्तिले त्याची भाग्यपुरुष झाले। त्याला माझी काय माझी वाणी गेली म्हणाल अंतःकरणी मी आहे, जगत जीवनी निरंतर असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात नव्हे देशात कुठलं असेल तर आमचे दादा। तर मी दादा तुमचे आभारी आहे। अशोक भाऊ वानखेडे, सगळे अभिनेते, सगळे बाकीची मंडळी, तुम्ही सगळेजण, सगळ्यांचं मी आभारी आहे। पुतणे आहे आणि हा वाढदिवस नाही, हे आपल्यासाठी एक उत्सव असतो। सगळे मित्र एकत्र येतात, कारण की सिद्धार्थ सगळ्यांना एकत्र आणतो, त्याच्याबद्दल त्याला धन्यवाद। त्याला खूप खूप आशीर्वाद, असाच मोठा होत राहावं आणि असंच त्यांनी ग्राउंडेड राहावं। नाहीतर मी खूप पाहतो नेत्यांची मुलं, कॉलेजवाल्यांची मुलं, ते नेहमी मला पबमध्ये दिसतात, फोन येतात की साहेब रात्री गाडीला ठोकून दिले का वाचवा। नेत्यांची मुलं सुद्धा असे लोकांना ओळखताना आपण पाहिले, नागपूरमध्ये झालं। पण आमचा सिद्धार्थ असं असून काही नाही, असंच ग्राउंडवर राहा, असंच काम कर, चांगलं काम कर। वडिलांनी जी संस्था बनवल्या त्याला नावारूपाला आण, आणि तू मोठा झाला तर ऑटोमॅटिक आम्ही मोठे होऊ, कारण आमचं आयुष्यात एकच आहे की तुझ्या नावाने आम्ही ओळखले जाऊ। हा सिद्धार्थचा काका आहे असं म्हणते, त्या दिवशी खरोखर हे वाटलं आणि खूप खूप आशीर्वाद तुला। आणि हा मुलगा पुढे जाऊन नक्की काहीतरी भारी करेल असा विश्वास त्याच्या एकंदरीत ॲटिट्यूड मधून वाटतो, आणि त्याच्याकडून आम्हाला खूप आशा आहे, अपेक्षा आहे। आणि आय होप तू तुझं असंच मोठं करत जाशील सगळ्या गोष्टी। तुझं सगळं जे प्रस्थ आहे, तुमची जी फॅमिली आहे की भोकरे फॅमिली, तुम्ही अजून काय म्हणतात त्याला यशाच्या शिड्या पादाक्रांत करत जा, आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया,
अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.